La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। बघा मी म्हणत होतो तुम्हाला, ही कसली थट्टा म्हणायची? हा हे शिकवता का शाळेत? ह्या असल्या पोरींना ना चांगली शिक्षा झाली पाहिजे बघा। काय हो पण का केलं त्यांनी असं? तुम्ही सगळा प्रकार जर ऐकून घेतलात ना तर तुम्हाला त्यांचा इतका राग येणार नाही। म्हणजे झालं असं की हा लग्नाचा प्रस्ताव आमच्या शाळेमध्ये येण्याआधी मुलींनी खूप कष्टाने शाळेच्या सगळ्या भिंती रंगवल्या। भूत वगैरे काही असलं तरी हे लग्न शाळेत होणार नाही, देवळातच होणार। पैशाची बचत म्हणून तुम्ही मुलींनी शाळा रंगवली ना, एक जाहिरात करतो, काय हो करू ना? करा की। पण कितीही नको नको म्हटलं तरी लग्नात पाहुणे आहेर देतातच। या लग्नाला येणारा सर्व आहेर या शाळेला देणगी म्हणून द्यायचं ठरलंय। आणि दाजी साहेबांच्या लग्नात आहेर लाखांच्या घरात असतो बरं का? हा तर तुमच्या मनाचा खूपच मोठेपणा आहे ताई। तुम्ही आमचे डोळे उघडले, तुमचे आमच्यावर उपकारच झाले बघा। नाही नाही असं नका म्हणू, खरं तुम्ही मोठेपणा दाखवलाय। बरं आहे, येतो आम्ही। येतो ताई। खूप खूप आभार आपले, खरंच मनापासून धन्यवाद। तुम्ही शाळा तर वाचवलीतच, वर बक्षीस सुद्धा मिळवलं। शाबास, खुश ना आता? हो। चला जाऊया आपण। पाटील भाई आजचा चहा बहारदार झाला होता। चहा नेहमीचाच आहे, पण निर्णय बदलण्याची जी खमंग बातमी दिली ना त्यामुळे चहाची लज्जत जरा जास्तच झाली। हो ना, मोठंच संकट टळलं आणि शाळेत लग्न न करण्याचा निर्णय जो इनामदारांनी घेतला तो फार योग्य ठरला। प्रेरणा, आपण नियमच करून टाकूया। शाळा ही फक्त शाळेच्या उपक्रमांसाठीच वापरली जाईल। हो हो हो, हे मात्र करायलाच हवं अण्णा। इनामदार येतीलच इतक्यात? बापरे, म्हणजे निर्णय बदलला की काय त्यांचा? भाऊ भाऊ काय म्हणतायत ते? अरे या या इनामदार साहेब। या या, नमस्कार नमस्कार। नमस्कार मंडळी। नमस्कार। लग्नाची पत्रिका द्यायला आलोय। वाह, छान।
पण लग्न देवळातच ना? हो. खरं तर शाळेत करायचा भेट होता आमचा. बरीच तयारी झाली होती. अहो, सगळ्या शाळेला विद्युत रोषणाई करणार होतो. मग आता देवळाला करा. ती तर करीनच हो, पण शाळेत जी मजा आहे ती देवळात नाही ना. हो, खरंय खरंय. व्यायांनीच घेतलं ना ऑब्जेक्शन. त्यांचा पंडित आडवा आला. परंपरा आहे त्यांच्यात की लग्न त्यांच्या घराण्यात देवळातच लावतात. हो, परंपरा जपायला हव्यात काय. हो, म्हणून तर पाय अडला हो. नाहीतर मी कसला ऐकतोय. म्हटलं होऊ देत, देवळात तर देवळात होऊ देत लग्न. पण इनामदार साहेब, तुम्ही ऐकायला नको होतं. काय? अगं, किती कल्पक विचार होता यांचा. हो, पण आपल्याकडे कल्पकतेचं वावड आहे ना काही लोकांना. काय प्रेरणाताई? हो, इतक्या सुपीक मेंदूतनं निघालेली ही कल्पना पण आता करणार काय ना आयत्या वेळी. म्हणजे आता तुमच्या व्याह्यांनीच सांगितलं तर परंपराच आडवी आली ना. मांजरासारखी. पण तुम्ही का मागे फिरलात इनामदार? नाही, तुम्ही अडून राहायला पाहिजे होतं. अप्पा, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? बघत घ्या, आता फुल अँड फायनल करून टाकतो. पण इनामदार साहेब, तुम्हाला एक सांगू का? तुमची ही कल्पना गाववाले उचलतात की रे बघा. म्हणजे काय, गावातल्या चतुर लोकांची नजर आपल्या शाळेकडे वळली असणार. येणार शाळेत परवानगी मागायला. कुणाचं लग्न, कुणाचं बारसं, कुणाचा साखरपुडा, अगदी श्राद्धाला सुद्धा मागतील.
बापरे, म्हणजे आता शाळेच्या भोवती कावळेच कावळे जमतील पिंड खायला. आणि काय हे बरं दिसणार नाही, नाही का? कल्पना तुमची आणि गाववाल्यांच्या पत्रिकेवर शाळेचा पत्ता. हो, तर काय या पत्रिकेचं तर शाळेचं नाव असायला होतं, तिथे देऊळ. हे काय बरोबर. खरंय हो. अहो, माझं स्वप्न होतं शाळेत भव्य लग्न करायचं. हो, पण आता भव्य लग्न होतील, पण ती लोकांची. नाही नाही, हे मला चालणार नाही. हो, पण काय करणार? शाळा लोकांची म्हणजे गाववाल्यांची, आता त्यांना नाही कसं म्हणायचं. एक उपाय आहे. कुठला? जर तुम्हाला नाही तर कोणालाच नाही. हो, म्हणजे अर्थातच तुमची कल्पना आहे तर त्याचा फायदा तुम्हाला नाही तर कुणालाच नाही. हो, पण आपण त्यांना नकार कसा देऊ शकतो? ते म्हणतील ना, पैसे टाकतो ना आम्ही, द्या आम्हाला शाळा. मग ह्यावर उपाय काय? हा, बोला ना. आहे उपाय आहे. जर समजा आपण शाळेच्या कार्यकारिणीत असा निर्णय घेतला की शाळा ही फक्त शाळेच्या उपक्रमासाठीच वापरली जाईल, तर हो, हे होऊ शकतं. हो, म्हणजे नो लग्न नो श्राद्ध. वाह, क्या बात है. काय म्हणजे पटतंय ना तुम्हाला? हो तर पटतंय म्हणजे. अहो, मग वेळ नका दौडू. आता आजच एक सर्क्युलर काढा. आजच काय? आत्ताच काढा. त्यात लिहा, शाळा ही फक्त शिक्षणासाठी आहे, ती फक्त शाळेच्या उपक्रमासाठीच वापरली जाईल. काढ ना. काय ताबडतोब असा ठरावच करून टाका लगेच. अहो, पण त्याआधी पत्रिका तर द्या. हो, तीच द्यायला आलोय. सगळ्यांनी लग्नाला यायचं. हो, जी. अख्ख्या शाळेनी. हो हो, नक्की. चला, येतो मी. नमस्कार. हो, नक्की नक्की. पाटील बाई, तेवढं ठरावाचं बघा. हो, नक्की. ताबडतोब. चला, येऊ मी. या. येतो. गोष्ट उमलत्या मनाची. सुपर. तुम्ही अगदी छानच डाव टाकलात.
अण्णा हे टॅलेंट माहितीच नव्हतं आप्पांचं मला. हो म्हटलं परत आता ही डोकेदुखी नको. आणि अण्णा हा प्रश्न अगदी प्रतिष्ठेचा बनवून टाकलात तुम्ही. तुम्हाला नाही तर कोणालाच नाही हे मात्र एकदम भारी आहे. पाटील बाई चला मग एक एक कप चहा होऊ द्या. हो 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 चहा हवाच. गणप्या चहा घेऊन ये. फोन करून कळवायचा ना मला. माझ्या गड्याला पाठवलं असतं. नाही काही सांगायचं राहिले. काय मी सांगते. त्याचं काय आहे ना, आम्ही असं ठरवलंय का, म्हणजे असं सांगतोय आम्ही तुम्हाला की लगीन आपण देवळातच करूया. अहो पण का? परंपरा. आमचे पंडितजी असं म्हणलेत की देवळातच लगीन लावायचं अशी परंपरा आहे. आणि जर परंपरा तोडली तर ते लगीन लाभत नाही हो आम्हाला. काय हो? त्यांचा शब्द तोडणं आम्हाला शक्य नाही. अहो पण इनामदार साहेब आमची मागणी आहे असं समजा. हट्टच समजा हवं तर. हा नाही का, पण लगीन देवळातच झालं पाहिजे. बरोबर. बर जशी तुमची इच्छा. अहो पण देऊळ जरा लहान आहे हो. आता देवाच्या दारात असं काही मानायचं नसतं लहान मोठं, नाही का. ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही मग. या. अहो इनामदार साहेब. अहो साहेब. बोला. अहो इनामदार साहेब काय ऐकते मी. काय बोललात तुम्ही आतमध्ये. काय बोललो पाटील बाई, काय बोललो. अहो मला वाटलं तुम्ही चुकून बोललात आतमध्ये. पण पत्रिकेवर सुद्धा मंदिराचाच पत्ता आहे. आता लग्न कार्य ज्या ठिकाणी होणार असेल तोच पत्ता पत्रिकेवर असणार ना. अहो तेच म्हणते मी, लग्न हे शाळेतच व्हायला हवं होतं. म्हणजे काय, आधीपासून प्रेरणाताईच्या मनात नव्हतंच. तीनच तर कान नसतील ना भरले पाहुण्यांचे. काहीतरीच काय बोलताय. यावेळेस योग्य ती भूमिकाच घेतली त्यांनी. अहो प्रेरणाताईंची पूर्ण परवानगी होती शाळेत लग्न कार्य करण्याकरता. मी इनामदार बोलतोय. नमस्कार इनामदार साहेब. तुझ्या बाबांचा फोन आहे. तुम्हाला मनीषाशी बोलायचंय का. मला तुमच्याशीच बोलायचंय. गोष्ट उमलत्या मनाची. तुझ्या बाबांचा फोन आहे. तुम्हाला मनीषाशी बोलायचंय का. मला तुमच्याशीच बोलायचंय. मी जरा वर्गावर होत. एनिवे बोला बोला. हे पहा, शाळा गावकऱ्यांची आहे. हो तशी ती अण्णांच्या ट्रस्टची सुद्धा आहे, म्हणजे संस्थेची. आणि तुम्ही आणि संस्था काही वेगळे नाही आहात ना इनामदार साहेब.
संस्था ही तुमची, शाळा ही तुमचीच. बोला ना. आम्हालाही ती घरच्या कार्यासाठी हवी आहे. एक मिनिट, लग्न कार्यासाठी ना? हो. हा मग घ्या ना, विचारायचं काय त्यात? म्हणजे लग्न शाळेत लावायचंय ना? लावा ना. म्हणजे तुमचा विरोध नाही? कमाल आहे तुमची. मी कोण आहे आहो? मी कशाला विरोध करू? मग हे पक्क ना? हो हो, तर बिलकुल पक्क, 100%. बर बर. काहीतरीच सांगता पाटीलबाई तुम्ही. त्या तर खुश झाल्या, म्हणाल्या खुशाल घ्या शाळा वापरायला. त्यांनी हे सांगितलं सुद्धा होतं की शाळा ही गावाची आहे, त्यामुळे ह्या निर्णयात मी लुडबुड करणारी कोण? पण माती खाल्ली ती आमच्या व्यायांनी. म्हणजे ते जाऊ देत. तुम्ही तो आधी ठराव मांडून पास करून घ्या आणि मला कळवा. हो हो, ते करतेस मी ताबडतोब. ठीक आहे, येतो मी. असं नेमकं काय झालं असेल? प्रेरणा जिंकली कशी? तिने अशी काय चावी फिरवली? काहीच कळत नाही. मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. ठीक आहे. ए थांब थांब. खरंच प्रेरणाताई भेटल्या नाही पाहुणे? नाही, म्हणजे ते काय झालं, त्यांनी बोलावले आणि मग सांगितले. हा बस, अजून. बरं बरं, जातो. ठीक आहे. पोरीना सुद्धा फितवलेलं दिसतंय.